नमस्कार, माझा महाराष्ट्रामध्ये मी साक्षी. वर्षभर ज्या सणाची आपण वाट बघत असतो तो सण म्हणजे गणेश चतुर्थी. 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश सर्वच ठिकाणी म्हणजेच घरगुती असोत किंवा मंडळांमध्ये असोत, गणेश आपल्या घरी आणि मंडळांमध्ये विराजमान झाले. त्याच्यानंतर 5 दिवसानंतर गौरीचं आवाहन म्हणजेच गौरी पूजन झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी गौरीचं पूजन झालं आणि आज तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी गणेश बाप्पांना निरोप दिला जातो. तर आज मी आहे पंचगंगा नदीवर. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की अनेक लोक इथं गणपतींना गणरायाला निरोप देण्यासाठी आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय काही ठिकाणी आरती चाललेली आहे. तर अनेक गणपती बाप्पांचा सकाळपासून इथं निरोप देण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की इथं भरपूर लोक जमलेले आहेत. लहान मुलं असतील, तरुण असतील किंवा वयोवृद्ध असतील, त्यांच्या चेहऱ्यावर जर आपण बघितलं तर एक निरागस भाव, गणपती बाप्पांना निरोप देताना त्यांच्या चेहऱ्यावर येणारा निरागस भाव इथं आपल्याला दिसून येतोय. कारण ज्याची आपण वर्षभर वाट बघत असतो तो फक्त आपल्या सानिध्यात 7 दिवसांचे पाहुणे असतात आणि आज ते आपल्याला सोडून त्यांच्या आईकडेच म्हणजे पार्वती मातेकडे जात आहेत. तर हे एकूणच दृश्य पाहून असं वाटतंय की गणपती बाप्पांना निरोप देताना नागरिकांच्या मनामध्ये किंवा चेहऱ्यावर जे भाव आहेत ते अत्यंत भावनिक आहेत, निरागस आहेत आणि गणपती बाप्पांना निरोप द्यायलाच नको अशा प्रकारचे भाव त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसून येतात. पण बघू शकताय की आज सकाळीच हिंदुत्ववादी संघटनेकडून एक आंदोलन करण्यात आलं की गणेश बाप्पांचं विसर्जन हे नदीमध्येच झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच आज गणेश बाप्पांचं विसर्जन हे नदीमध्ये होत आहे. आणि अजून एक म्हणजे प्रशासनानं आवाहन केलेलं आहे, म्हणजे जे तुम्ही निर्माल्य 7 दिवस जे गणपतीसाठी फुले वापरली जातात किंवा गौरी ज्या आपण घरामध्ये बसवतो त्याचं जे विसर्जन आहे ते नदीमध्ये न करता ते निर्माल्य काठावर ठेवावं, म्हणजे त्याच्यापासून खतांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना हे आवाहन आहे आणि की त्यांनी जे निर्माल्य आहे ते पाण्यामध्ये विसर्जित न करता काठावर ठेवून त्याचं व्यवस्थित अगदी प्रशासनाकडून विल्हेवाट लावली जाईल याची त्यांनी काळजी घ्यावी. तर आज सर्वजणच इथं गणपतीला निरोप द्यायला आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आरती बरोबरच अनेक तरुणांमध्ये एकच जल्लोष दिसतोय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.